तुम्ही कधी लक्ष दिलंय का? मोबाईल रिचार्ज करताना कंपनी म्हणते 1 मंथ प्लॅन, परंतु प्रत्यक्षात व्हॅलिडिटी पाहिली तर ती 28 दिवसाचीच असते, म्हणजे 1 महिना नाही। कंपनी असे का करते? भारतामध्ये 3 मोठ्या टेलिकॉम कंपनीज आहेत, जिओ, एअरटेल आणि वोडाफोन। या सर्व कंपन्यांचे रिचार्ज 28 दिवसाचीच व्हॅलिडिटी देतात। जर तुम्ही दरवेळी 28 दिवसाचा रिचार्ज 1 महिन्याचा रिचार्ज म्हणून जर केलात तर वर्षभराचं गणित 28 गुणिले 12 बरोबर 336 दिवस आणि एका वर्षात असतात 365 दिवस। याचा अर्थ ग्राहकाला 1 वर्ष रिचार्ज मारण्यासाठी 1 महिन्याचे एक्स्ट्रा रिचार्ज मारावं लागतं। याचा अर्थ प्रत्येक कंपनीला एका कस्टमर मागे 1 महिन्याचं रिचार्ज एक्स्ट्रा मिळते। ग्राहकाच्या दृष्टीने पाहिले तर मंथली प्लॅन हा महिन्याचा नसतो तर 28 दिवसाचाच असतो। मोबाईल रिचार्जचा मंथली प्लॅन असून देखील पूर्ण महिना तो वापरायला मिळत नाही। 1 महिन्याच्या रिचार्ज खाली 28 दिवसाचा प्लॅन, आपल्याला या बाबतीमध्ये काय वाटतं? भारतामध्ये सर्वच लोकांकडे स्मार्ट मोबाईल नाहीत। अशा परिस्थितीमध्ये त्यांना नेट रिचार्जची कुठलीही गरज नाही, तरी पण या तिन्ही मोठ्या कंपनीने कॉम्बो पॅक केलेले आहेत। त्यामध्ये टॉक टाइम, नेट टाइम तसेच मेसेज ही सुविधा पुरविल्या जाते, परंतु कीपॅड वापरणाऱ्या लोकांना नेटचा कुठलाही उपयोग होत नाही। तसेच ज्या लोकांना फक्त टॉक टाइमचं रिचार्ज हवं असेल त्या लोकांना टॉक टाइम रिचार्ज मिळत नाही। म्हणजे एकंदरीत या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे असं मला वाटतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।